नमस्कार, मी प्रिया पाटील। आज आपण मशरूम मटरची भाजी करून त्यासाठी मी मशरूम घेतले असे कापून घेतले आहेत, हे बघा, आणि स्वच्छ धुवून आणि आपल्याला उकळून घ्यायचे दोन्हीही मटर आणि मशरूम। साहित्य सांगते मी काय काय घेणार आहे, चला बघूया। साहित्य: मालवणी मसाला, गरम मसाला, चवीनुसार हळद, मीठ, बारीक चिरून घेतलेले कांदे आहेत 2 मोठे आणि टोमॅटो घेतले मोठा बारीक चिरून। सुरुवात करूया। सर्वात आधी आपण उकळून घ्यायला वाटाणे आणि मी 1.5 ग्लास। आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया। वाटाणे घेऊया आधी, सर्वात आधी टाकून, नंतरला मशरूम। हे दोन्ही पण एकदमच उकळून घ्यायला बरं पडतं। हे व्यवस्थित उकळू दे। मशरूमला तर जास्त वेळ नाही लागणार उकळायला, कारण की जास्त पण शिजवायचे नाहीत आपल्याला। चला आपण 5 मिनिटांनी बघू। त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तापले की आपल्याला कांदा टोमॅटो फोडणीला टाकायचं। कांदा टाकून घेऊया सर्वात आधी। टोमॅटो, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। पेस्ट, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले ऍड करायचे। हळद, गरम मसाला, मालवणी मसाला, तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स झालाय। आता याच्यामध्ये मशरूम आणि मटर सोडायचे आपल्याला। दोन्ही पण एकदमच उकळून घेतलेत, ते व्यवस्थित शिजायला पण, आणि याच्यामध्ये आपल्याला वाटप पण टाकायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करायचं आता आपल्याला मसाल्यामध्ये। हे बघा, व्यवस्थित मी मिक्स केलंय। आता याच्यामध्ये आपल्याला वाटप टाकून घ्यायचं आहे। चल वाटप टाकून घेऊया आपण। हे मी करूनच ठेवते कांदे खोबऱ्याचं वाटप। जेवढं आपल्याला हवं तेवढं टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया। हे पण व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे आपल्याला। थंड पाण्याचा वापर नाही करायचा आहे। पाणी ॲड करूया, अर्धा कप गरम पाणी, आणि याला झाकण मारून ठेवूया। 10 मिनिटांनी आपली भाजी रेडी। मारून ठेवूया आणि 10 मिनिटांनी आपली भाजी चेक करूया। चला आपण बघूया आपली भाजी। मशरूम मटर रेडी आहे आपली भाजी। हे बघा, छानपैकी शिजली आहे पण, कलर पण छान आला। त्याच्यावरती आपण कोथिंबीर सोडूया। गॅस बंद करू। तुम्ही पण अशी नक्की ट्राय करून बघा मशरूम मटर भाजी। माझी आपली रेडी आहे, आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्कीच करा। थँक्यू।